तर आज मी मस्तपैकी अगदी गाडीवर भेटते बघा अशी भुर्जी बनवणार आहे, म्हणजे अंड्याची चटणी. अंड्याची चटणी ही सगळेजण आपण आवडीने खातो. बाहेर जरी गेलं तर हॉटेलमध्ये अंडा भुर्जी पाव वगैरे हे सगळं आवडीने खातो. आज मी मस्तपैकी अगदी गावरान पद्धतीने, सोप्या पद्धतीने, मोकळी सुटसुटीत अशी ही अंड्याची चटणी बनवलेली आहे. खायला खूप हेल्दी आहे, चवदार बनते आणि लागणारं साहित्यसुद्धा कमी आहे, बनवायचा वेळसुद्धा कमी आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि झटकीपट बनवायची एक छोटीशी रेसिपी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता मस्तपैकी अशी ही अंड्याची चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर त्यासाठी आज मी इकडे घेतलेत 5 अंडे. फक्त 5च अंड्याची करायची, कारण 2-3 जणांसाठीच अंडा चटणी करायची आहे. हे बघू शकता 5 अंडे मी घेतलेले आहेत. कुठे कुठे अंडे असे शिजून घेतात आणि त्यानंतर पण चटणी केली जाते, पण मी अंडे न शिजवता आज ही अंड्याची चटणी करणार आहे, ती पण अगदी मोकळी सुटसुटीत. त्यानंतर इकडे मी चांगले 2-4 कांदे ना बारीक चिरून घेतलेत बघा चॉपरमध्ये, एकदम बारीक छानपैकी कटिंग झालेली आहे. त्यानंतर इकडे मी टमाटा अजिबात वापरला नाही, कारण मी कधीच अंड्याच्या चटणीला टमाटा वगैरे वापरत नाही. तुम्ही वापरत असताना म्हणजे टाकत असताना तर तुम्ही नक्की टाका. थोडीशी कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली. ही अंड्याची चटणी मी लाल मसाल्याची करते, हिरवी मिरचीचा वापर नाही करायचा. हिरवी मिरचीची पण अंड्याची चटणी बनली जाते. तर सुरुवातीला तेलामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत. त्यानंतर आपण हा भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. अगोदरपासूनच अंडा भुर्जी म्हणलं की मी त्याच्यामध्ये ना टमाटर वापरत नाही. म्हणजे मला माझ्यासाठी बोलते मी की मी वापरत नाही, कारण मला ना त्या अंड्याच्या चटणीमध्ये थोडासा आंबूसपणा असं वाटतो टमाटर टाकल्यामुळं. त्यामुळं मी नाही टाकत, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बारीक चिरलेले टमाटे इकडे टाकू शकता, 1-2 छोटे. आणि त्यानंतर जर लाल मसाल्याची हवी नसेल तर मग हिरव्या मिरच्यासुद्धा इकडे कांद्यासोबत टमाट्यासोबत परतून घ्यायच्या. आता थोडासा कांदा परतून झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ, म्हणजे जितकं आपल्या चटणीला पुरेसं आहे इतकं चवीनुसार मीठ टाकायचं. धना पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, हे आपले बेसिक मसाले रोजचे ते टाकायचे आपल्या आवडीनुसार. हे बघू शकता तर मी सगळे मसाले टाकून घेतलेत. लाल मसाल्याची चटणी ना मिरचीच्या चटणीपेक्षा ना छान लागते खायला, म्हणजे हॉटेलमध्ये तरी बघा शक्यतो लाल मसाल्याचीच भेटते बघायला, याची चव छान लागते. आता मस्तपैकी याची एकजीव करायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले याच्यामध्ये परतून घ्यायचे कांद्यासोबत. पुन्हा एकदा सांगते, टमाटे जर आवडत असतील अंड्याच्या चटणीमध्ये तर 1-2 टमाटे बारीक चिरून घेऊ शकता. झाकण ठेवायचं आणि असं तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा, म्हणजे छान चव येते चटणीला. बघा किती मस्त असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण काय करायचं, एक अंडं उचलून असं फोडायचं. जसंही तुम्हाला सोपं वाटेल तसं अंडे इकडे फोडून घ्यायचं. गॅस एकदम बारीक करायचा, स्लो करायचा. तर मी हे सगळे 5चे 5 अंडे असे या चटणीमध्ये तेलामध्ये फोडून घेते. हे बघा सगळे मी अंडे याच्यामध्ये फोडून घेतलेत आणि ह्याला आता आपण मिक्स करत राहायचं. बस आता हीच मेन प्रोसेस आहे अंड्याची चटणी बनवायची. तुम्ही हवं तर सगळे अंडे एकत्र फेटून पण घेऊ शकता. कांदा टमाटर परतायच्या आधीसुद्धा तुम्ही असं फेटून ठेवू शकता. मग कांदा टमाटर परतून झालं की त्यामध्ये डायरेक्ट तो अंड्याचा घोळ टाकायचा आणि मिक्स करायचं. तीसुद्धा सोपी प्रोसेस आहे, पण मी असे डायरेक्ट फोडलेत ना. हे असं मिक्स करवत राहायचं. गॅस थोडासा मीडियम करायचा किंवा हाय फ्लेम केली तरी हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं. म्हणजे कसं होतं, चिटकलं जात नाही. आणि जोपर्यंत याच्या गुठळ्या तयार होत नाही, जोपर्यंत हे अंडं चांगल्या प्रकारे शिजलं जात नाही ना, तोपर्यंत ह्याला सतत असं मिक्स करवत राहायचं. अजिबात चिटकून द्यायचं नाही. जसं बघा आपण पिठलं करताना कसं लक्ष ठेवतो, असं त्याला हलून घेतो, मग ते पिठलं तयार होतं. हे बघा एक 5-6 मिनटातच छान प्रकारे हे असं अंडं इतकं छान शिजलं जातं आणि मस्त याची अंडा चटणी तयार होते. हे बघा मस्त अशी मोकळी सुटसुटीत वाटते का नाही. अजिबात इकडं आपण तेलाचा पण वापर जास्त केला नाही. तर हे एक 5-6 मिनटामध्येच ही प्रोसेस अंड्या चटणीची पुरी होती. आणि बघू शकता तुम्ही दाना कसा असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, पुन्हा एकदा मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि असं 1-2 वेळा वाफ द्यायची. वाफेवरसुद्धा अंडा जो आहे ना तो अजून फुलला जातो, छान चव बसते त्याला. हे बघा असं फक्त मिक्स करवत राहायचं. व्यवस्थित झालेली आहे.
आणि पाहू शकता आपली ही अंड्याची चटणी किती मोकळी सुटसुटीत झाली बघा. हे थोडेसे गुठळ्या असतील मोठ्याल्या अशा, त्या अशा क्रश करायच्या चमच्याच्या साहाय्याने. परत एकदा कोथिंबीर टाकते. जितकी छान कोथिंबीर टाकून आपण तितकीच मस्त वाटते या अंड्याची चटणी बघायला पण आणि खायला पण. तर परत एकदा झाकण ठेवते ना, आता गॅस बंद करायचा. बस हे बघा, ह्या वाफेवर छान एक चव येते, फ्लेवर बसतो आणि अंडा पण चांगला फुलून निघतो. आता ही कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही फक्त बघू शकता म्हणजे पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी ही मोकळी सुटसुटीत झाली का नाही अंडा भुर्जी तयार खाण्यासाठी. गरमागरम झमझमीत चणचणीत. हे अशी बहुतेक ठिकाणी म्हणजे अंड्याची चटणी ना अशी मोकळी सुटसुटीत होत नाही, अशा गाठी गाठी राहतात अंड्याच्या. त्यामुळे बघा आपली ही अंड्याची चटणी किती छान प्रकारे अशी सुटसुटीत झालेली आहे. हे बघा, हाय का नाही एकदम मोकळी फटफटीत अंडा चटणी. हे बघा एकदम दाना दाना असा अंड्याच्या चटणीचा असे सगळे तुकडे पडले जातात. जवळून पाहू शकता तुम्ही, मस्त झालेले आहे चमचमीत झणझणीत अंडा भुर्जी. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही तुम्ही पाहू शकता आपली ही लाल मसाल्यातली अंडा चटणी. तिखट, झणझणीत आणि चवदार आणि सगळ्यात म्हणजे पौष्टिक, हेल्दी, सगळेजण आवडीने खातात. गरमागरम पाव आहेत ना, पावाला थोडंसं बटर लावायचं आणि थोडे भाजून घ्यायचे पाव आणि त्यासोबत तुम्ही हा अंडा चटणी खाऊन बघा. इतकी छान वाटेल ना, म्हणजे हॉटेलमध्ये आपण भुर्जी पाव खातो बघा, अगदी तुम्हाला तसं फील होईल. ह्या अंड्याच्या चटणीबरोबर तुम्ही 2-4 जर पाव बटरमध्ये भाजून खाल्ले ना, एक नंबर लागतात, मस्त वाटतात. अंडा भुर्जी पाव तुमचा घरच्या घरी तयार होईल आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर मग याची चवच वेगळी लागते, एकदम छान लागते. आणि चपातीसोबत खाऊ शकता, डाळ भात वगैरे जरी केले तर साईड डिश वगैरे सुद्धा असं अंडा चटणी तुम्ही करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपली ही सिंपल अंडा भुर्जीची? आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा.